राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी सरकारकडून पूर्ण करण्यात आली। आता हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले असून आजपर्यंतच्या अंदाजानुसार जवळपास 9000 कोटी रुपयांचा निधी रिलीज सुद्धा करण्यात आलेला आहे। यामधील मोठा हिस्सा आजपासून सुरू होत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यात थेट 2000 रुपये जमा होणार आहेत। राज्यभरातील तब्बल 91 लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा भेटणार असून आजपासून या निधीचं वितरण सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांमधून मिळून वर्षाला एकूण 12000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आता या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची वाट पाहणं आणि काळजी करण्याचे दिवस संपले। आता दिलासा मिळण्याची वेळ आलेली आहे। येणारी सगळी रक्कम थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या स्वतःच्या बँक खात्यात जमा होणार आहे। सध्याच्या घडीला सरकार फक्त एकच नाही तर 2 ते 3 वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकेल आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा सुद्धा मिळेल। राज्य सरकारकडून ही घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण आता थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील। सरकारने आधीच स्पष्ट केलं होतं की सुरू असलेली एकही योजना बंद केली जाणार नाही, उलट भविष्यात आणखी नवीन योजना आणल्या जातील आणि ज्या योजना चालू आहेत त्या पूर्ण ताकदीने सुरूच राहतील। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थोडा उशिरा आला हे खरं आहे, पण कोणताही शेतकरी नाराज राहू नये म्हणून सरकारने आता मोठा निर्णय घेतला। आता फक्त एका योजनेचेच नाही तर थेट 3 योजनांचे पैसे एकत्र खात्यात जमा होतील। सरकारकडून मोठी घोषणा झाली असून आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। पैसे नेमके कधी येणार, लघु शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेबद्दल काय निर्णय झाला आणि कोणत्या टप्प्यातून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे, या संबंधीच्या याद्या सुद्धा उपलब्ध झालेल्या असल्यामुळे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करायला बिलकुल विसरू नका। तर चला मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल समोर आलेली अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आपण समजून घेऊ। या संदर्भात राज्य सरकारकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला। कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायचं कारण नाही। मागील वेळी काय झालं होतं, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसात नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा खात्यात जमा झाले होते। त्यामुळे यावेळी सुद्धा पीएम किसानचे पैसे आल्यानंतर 10 दिवसांच्या आत नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना वाटू लागली होती, पण प्रत्यक्षात हे पैसे लगेच जमा झाले नाहीत आणि त्यामागचं कारण सरकारची इच्छा नसल्यामुळे नव्हतं तर कायदेशीर अडचणी होत्या। डिसेंबर महिन्यात हे पैसे देण्याचा सरकारचा मानस होता, मात्र आचारसंहिता लागू असल्यामुळे कोणताही नियमभंग होऊ नये म्हणून त्या काळात निधी वाटप थांबवण्यात आलं। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तेव्हा दिले जाऊ शकले नाहीत, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। या रकमेच्या वाटपासाठी लागणारा संपूर्ण निधी सरकारकडे उपलब्ध झाला असून तो अधिकृतपणे जाहीर सुद्धा करण्यात आला। म्हणजेच शेतकऱ्यांसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून आता कोणत्याही क्षणी डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्ही लक्षात घ्या। सरकारकडून जो निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार फक्त नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपयेच नाही तर त्यानंतर लगेचच पीएम किसान योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता देखील केंद्र सरकार मार्फत लवकरच देण्यात येईल। म्हणजे काय होणार तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात एकाच वेळी नाही पण थोड्या अंतराने 2 हप्ते जमा होतील आणि एकूण तब्बल 4000 रुपये आपल्याला दिसायला लागतील। आता हे पैसे येताच शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद दिसेल, कारण असा एकत्रित दिलासा याआधी फार कमी वेळेस मिळाला आहे। सरकारचा नियोजनबद्ध टप्पा असा आहे की आधी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा केले जातील आणि त्यानंतर लगेचच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता जाहीर केला जाईल। त्यामुळे पहिल्या टप्प्यात 2000 रुपये आणि काही दिवसांच्या फरकाने आणखी 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये थेट खात्यात जमा होतील। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल
की यावेळी सरकार एवढी मोठी रक्कम एका मागोमाग एक का देत आहे? यामागचं कारण असं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यास थोडा उशीर झाला आणि त्यामुळे काही शेतकरी नाराज झाले. हे सरकारच्या लगेच लक्षात आलं. शेतकऱ्यांना अधिक प्रतीक्षा नको म्हणून पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनांचे पैसे जवळजवळ एकाच कालावधीत देण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजेच थेट 4,000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. आता पुढे आपण सविस्तर पाहणार आहोत की पैसे वाटपाची सुरुवात नेमकी कशी होणार आहे. आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमधून हे पैसे जमा होतील, आज पैसे येणार की उद्या, आणि नेमकी कोणती तारीख ठरवण्यात आली, ही सगळी अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेअंतर्गत येणारे 4,000 रुपये ही काही छोटी रक्कम नाही. म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अटीसुद्धा स्पष्ट केलेल्या आहेत. सरकारचं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकरी बांधवाने 2 ठराविक कामं तात्काळ पूर्ण केलीच पाहिजेत. ही 2 कामं जर वेळेत पूर्ण केली नाहीत तर नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनांचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत. एवढंच नाही तर संबंधित शेतकऱ्याचं नाव सुद्धा थेट यादीतून बाहेर काढण्यात येईल. त्यामुळे जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता नक्की हवा असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामं पुढील 5 दिवसात पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. ही कामं केली तर दोन्ही योजनांचे पैसे म्हणजे 4,000 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा होतील. पण जर या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात. म्हणूनच हा मुद्दा हलक्यात घेऊ नका. पुढे आपण सविस्तर पाहणार आहोत की नेमकी ती 2 कोणती महत्त्वाची कामं आहेत, ती कुठे आणि कशी करून घ्यायची आहेत याची संपूर्ण माहिती. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कोणती पावलं उचलायची आहेत हे स्पष्टपणे कळेल. त्याच पद्धतीने सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात पीक विम्यासोबत नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या 2 महत्त्वाच्या कामांची माहिती सुद्धा समजून घेऊ. आता शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पुढे आली. सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयानंतर शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यांचे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. आधी नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर लगेच पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता खात्यात येईल. म्हणजेच एकूण 4,000 रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. या प्रक्रियेची सुरुवात पहिल्या टप्प्यात नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून होईल आणि दुसऱ्या टप्प्यात पीएम किसान योजनेचे पैसे देखील जमा होतील. हा सर्व पैसा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून खात्यात टाकला जाईल. पण लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 अत्यंत महत्त्वाची कामं शेतकऱ्यांनी वेळेत पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. जर ती कामं केली नाहीत तर या दोन्ही योजनेचे पैसे मिळणार नाहीत. ही माहिती 100% खरी आहे. पूर्णपणे सरकारकडून जाहीर केलेला अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या सूचनेचं काटेकोर पालन करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून हप्त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात सुरक्षितपणे जमा होतील. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी 2 ठराविक कामं पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्यापूर्वी पाहूया की पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कसा मिळेल. सरकारने एक मोठा निर्णय घेतला, पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्रितपणे देण्याचा. आता विशेष म्हणजे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 12 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला हे पैसे सर्वात आधी मिळतील. या यादीत जर तुमचं नाव समाविष्ट असेल तर डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे दोन्ही जमा होतील. म्हणजेच ही रक्कम थेट खात्यात येणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी कुठलाही अतिरिक्त त्रास घेण्याची गरज नाही. तर आता लक्ष देऊन पहा, या 12 जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांना पहिल्यांदाच बँक खात्यात हप्त्याचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे जमा केले जातील. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या खात्यात हे पैसे सर्वात आधी येतील. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळेल, कारण पैसे वेळेत आणि सुरक्षितपणे खात्यात जमा होणार आहेत. आता लक्ष देऊ नये का, कारण हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकारने जाहीर केलेली जिल्ह्यांची यादी आता समोर येत आहे. तुमचा जिल्हा त्या यादीत आहे का नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळतील. आता ही बातमी ऐकून शेतकरी बांधव नक्कीच खुश झालेले असतील. सरकारने मोठा निर्णय घेतला असून पीक विम्याचे पैसे हे आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासोबत थेट खात्यात जमा होतील. शेतकऱ्यांना 18,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार आहे. जरी काहीशा फरकाने रक्कम कमी जास्त होऊ शकते, पण हे पैसे सर्वांना 100% मिळतील. आता लक्षात घ्या, या 12 जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यात पैसे आधी येणार आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना आज किंवा उद्या या निधीचा फायदा नक्कीच मिळेल आणि कुठल्या तालुक्यात पैसे येणार आहेत याची माहिती सुद्धा सरकारकडून उपलब्ध झालेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने अत्यंत महत्त्वाची 2 ते 3 कामं पूर्ण करायला सांगितली आहेत. ती कामे पूर्ण केल्यावर पैसे लगेच खात्यात जमा होतील आणि कोणताही उशीर किंवा अडचण होणार नाही. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुमचे पैसे सुरक्षितपणे आणि लवकरात लवकर मिळतील. आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे KYC पूर्ण करणं. तर बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांजवळ फार्मर ID कार्ड आहे, पण बरेचसे शेतकरी असे आहेत ज्यांच्याजवळ फार्मर ID कार्ड नाही. त्यामुळे जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही तात्काळ फार्मर ID कार्ड तयार करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता राज्य सरकारच्या माहितीनुसार KYC करणं देखील अनिवार्य करण्यात आलं. KYC पूर्ण झाल्यावर PM किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता दोन्ही थेट खात्यात जमा होतील. यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबरची लिंक आहे का नाही हे तपासावं लागेल. जर लिंक नसेल तर ते सुद्धा तुम्ही लगेच लिंक करून घ्या. आता ही लिंक तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरला जाऊन करू शकता किंवा तुमच्या बँकेत जाऊन बँकिंग सुविधेच्या माध्यमातून देखील पूर्ण करू शकता. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. या 2 कामांमुळेच तुमचे पैसे खात्यात जमा होतील. सरकारच्या अंदाजानुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता 20 ते 21 जानेवारीच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. अधिकृत तारीख जाहीर झाल्यावर आम्ही तुम्हाला तो अपडेट नक्कीच देऊ. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ते कोणते 12 जिल्हे आहेत ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता आणि पीक विमा जमा होणार आहे. त्या 12 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो आपल्या नागपूर जिल्ह्याचा. आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्हा, त्याच्यानंतर आहे हिंगोली, सांगली, सातारा, कोल्हापूर. इकडे कोकण किनारपट्टीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड. इकडे मुंबई जवळचा ठाणे जिल्हा, त्याच्यानंतर आहे पालघर, विदर्भातला अमरावती आणि यवतमाळ. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने या 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता आणि त्यासोबत पीक विम्याची 18,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार आहे. जर तुम्ही या दोन्ही योजनांसाठी पात्र असाल तर तुम्ही निश्चिंत व्हा. 100% तुम्हाला या दोन्ही योजनांचा हप्ता तुमच्या खात्यात भेटणार आहे. तर ही होती नमो शेतकरी योजना आणि पीक विम्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.